ईडीची धाड, जेलची भीती आणि एका रात्रीत बदललेलं राजकारण. तुम्हाला वाटते राघव चड्ढा यांनी विचारधारेसाठी आप सोडली? तर थांबा, कारण हे राजकीय भूकंपाचे धागेदोरे दिल्लीत नाही तर चक्क साता समुद्रापार अमेरिकेत आणि बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगात गुंतले आहेत. तर नेमकं काय घडलं आहे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि थेट बातमीला फॉलो करा. तर मेहुण्याला वाचवण्यासाठी देसी गर्लने दिल्लीत नक्की कोणाला फोन केला? परिणितीचं सौभाग्य वाचवण्यासाठी प्रियंका चोप्राने कोणती मोठी फिल्डिंग लावली? नवजोत सिंग सिद्धूच्या पत्नीचा तो एक दावा ज्याने साध्या संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालंय. राजकारणात कधीही काही होऊ शकतं, पण राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेश जितका अनपेक्षित होता त्यापेक्षा जास्त खळबळजनक आता त्यामागचं कारण ठरत आहे. डॉक्टर नवजोत कौर सिद्धू यांनी एका मुलाखतीत असा दावा केला आहे ज्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. त्यांच्यामध्ये राघव चड्ढा यांच्यावर ईडीची मोठी कारवाई होणार होती. अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर पुढचा नंबर राघव यांचाच होता. अशा वेळी आपली बहीण परिणिती चोप्रा हिचं वैवाहिक आयुष्य धोक्यात येऊ नये म्हणून प्रियंका चोप्रा मैदानात उतरली. प्रियंकाने आपल्या ओळखीचा आणि प्रभावाचा एक वापर करून भाजपच्या बड्या नेत्याशी संपर्क साधला आणि राघव चड्ढा यांच्यासाठी सुरक्षित मार्ग तयार केला. सिद्धू यांनी थेट शब्दांत सांगितलंय की आपमध्ये वातावरण विषारी नव्हतं तर भीती ईडीच्या कारवाईची होती. जेव्हा राघव चड्ढा भाजपमध्ये गेले तेव्हा त्यांनी आम आदमी पार्टीवर टीका केली होती, पण आता विरोधक विचारत आहेत ही टीका वैचारिक होती की केवळ स्वतःला वाचवण्यासाठी केलेली तडजोड? या दाव्यामुळे दोन मोठे प्रश्न उभे राहिले आहेत की प्रियंका चोप्रा खरोखरच राजकीय मध्यस्थी करू शकते का, आणि दुसरा म्हणजे राघव चड्ढा यांच्या भाजप प्रवेशामुळे ईडीची फाईल खरोखरच बंद झाली आहे का? जरी राघव चड्ढा किंवा चोप्रा कुटुंबाने यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी सोशल मीडियावर मात्र युजर्सनी आता याला फॅमिली रेस्क्यू ऑपरेशन म्हणायला सुरुवात केली आहे. एकीकडे आप याला गद्दारी म्हणताय तर दुसरीकडे भाजप याला स्वागतार्ह बदल. पण या संपूर्ण नाटकात प्रियंका चोप्राची एंट्री सर्वात ट्विस्ट देणारी ठरली आहे. तुम्हाला काय वाटतं? एका बहिणीने आपल्या मेहुण्याला वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न योग्य आहे की राजकारण इतकं स्वस्त झालंय? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.